लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ध्वजाग्रे उचली बाहू आवेशे लोटला पुढे ठकारे पर्वता ऐसा कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे पावती रूप विद्याधी स्तोत्र पाठे करोनिया नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथांना शिष्यांनी प्रश्न केलाय, महाराज संसारातून राहूनही तप कसं करता येतं? आपल्याला असं वाटतं की अरण्यात जाऊनच तप करता येतं, पण सद्गुरूनं संसारी लोकांना तप सांगितलंय. आपल्याला योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं आपण तपाच्या नावाखाली शरीराचा नाश करतो. हे समजलं पाहिजे. तप म्हणजे काय? तर संसारी लोकांनी संसारात राहून तप कसं करायचं प्रश्न आहे. महाराज म्हणतात तपशब्दाचे दोन अर्थ आहे. आता संसारी माणसाचा पहिला अर्थ, तप म्हणजे शब्दाचा पहिला अर्थ क्लेश कष्ट सहन करणं. संसारामध्ये संसार करून परमेश्वराच्या प्राप्तीकरता काही आपल्याला त्रास होतात. जसं आता उशिरा झोपतोय आपण, पण देवाकरता आपल्याला सकाळी उठावं लागतं, तेव्हा काय होतो? क्लेश कष्ट, ते सहन करणं हा तप आहे. स्त्रिया घरातल्या सगळ्या लोकां बाहेरचं काम करून सुद्धा घरातल्या सगळ्या लोकांकरता त्रास सहन कर, उशिरा झोपतात आणि लवकर उठतात. हे काय आहे? हे आपल्याला समजत नाही. ते तप आहे. आता उपास करणं किंवा एका आसनावर बसून राहणं हेही थोडं तप आहे, पण क्लेश सहन करणं हे जास्त तप आहे. कारण उपास तापास करणं बसून राहणं
किंवा चिंतन करणं. तपशब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे अवलोचन, म्हणजे देवाच्या नामाचं चिंतन करणं. आणखी परमेश्वराच्या अवताराचं चिंतन करणं. आपण जे श्रवण केलं आहे त्याचं चिंतन करत बसायचं, ते सुद्धा तप असतं. त्याच्या लीलेचं चिंतन करणं, त्याच्या गुणाचं चिंतन करणं आणि त्या गुणाचा आपल्याला बोध होतो आहे किंवा नाही हे आपल्याला. यशोदेनं काल सकाळचं प्रवचन अतिसुंदर, आजचं सकाळचं प्रवचन अतिसुंदर. उखळीला बांधलं, आता देवाला बांधलेलं आहे, पण त्या उखळीच्या लीलेचं चिंतन करणं हे सुद्धा. म्हणून गोकुळातल्या स्त्रिया कामधंदा करत असताना देवाच्या लीलेचं चिंतन गान करीत होत्या. ते सुद्धा तप आहे. हे गोविंद कृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला, त्याच्या लीला गायल्या, त्याही तपात गणल्या गेल्या. म्हणून ईश्वराच्या लीलेचं चिंतन करणं किंवा त्याच्या लीला डोळ्यासमोर पाहणं. जसं एखादी आजी असते, तिचा मुलगा मुंबईला जातो, ती सुनेला विचारते किती वाजले, 12:30. मग आता मनमाडला भाऊची गाडी पोहोचली असेल. मग आजी काय करते, मुलगा मुंबईला जाईपर्यंत त्याचं चिंतन करते. तसंच संत लोक, भक्त लोक संसार करीत असताना देवाचं चिंतन करतात. वारी आज आष्टीला पोहोचली असेल, रिंगण चाललं असेल, हे सुद्धा तप आहे. आम्ही विचारत की काय 2:45 वाजता काय करत होता तू, 4 वाजता तू काय करत होता, असं जेव्हा विचारतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याजवळ जे विचार असतात त्या विचारानं त्या व्यक्तीला अशी आठवण होते, अरे आपली आता आठवण करत असेल कोणीतरी. त्याप्रमाणे देवाचं चिंतनाची आठवण करावी. महाराज एका ठिकाणी अभंग, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, द्यावी पांडुरंगा, जीवा माझी सांगा काकुळती काकुळती, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. देवाच्या चिंतनाची आठवण सुद्धा पांडुरंगाने दिली पाहिजे असं म्हणते. कारण देवच आठवण देतो. पहा तुम्ही, आपण काही विसरून गेलो, अरे आपले आज जप राहून गेला, आठवण परमात्म्याने दिली. आठवण परमात्म्याने दिली. म्हणून पोरांना देवाचं काम करताना तुम्ही दुसऱ्या कोणाच्या काही गोष्टी काढू नका, तुम्ही देवाचं चिंतन करा. पण ते घेऊनच येता, मिरच्या काय भाव मिळाल्या, वांगे चांगले होते का. कारण अजूनही देव दुसरं चिंतन देतोय, त्याचं चिंतन देत नाही. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी, तुम्ही बैसोनिया चित्ती मज जागवावे हरी. मग हे चिंतन घडावं याच्याकरता त्याची करुणाष्टक म्हणायला सांगितलं की त्याला हाक मारा, तो बरोबर आठवण देईल तुम्हाला. म्हणून ईश्वराच्या दिव्य चरित्राचं अवलोकन हे ईश्वराच्या नामानं करता येतं. परत शिष्याने दुसरा प्रश्न विचारला. गुरुने सांगितलं, महाराज विष्णू नाम मग तुम्हीच बोलून या ना, जाऊ द्या ना. हा नाही काय लांब सरक धड, हो फेटेवाला लांब सरक. हे तर कसं 8वीला वर्ग झाला, अंतर ठेवून बसा. म्हणून विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र म्हटल्यावर तप होईल का, शिष्याचा प्रश्न आहे. आता हेच प्रश्न तुमच्या मनात आहे. नामाचं चिंतन किंवा ईश्वराचं चिंतन, भगवंताच्या कर्माचं चिंतन, याच्यातूनच विष्णू सहस्रनाम तयार झालेलं आहे. देवाची त्रिविक्रम नाव पडलं आहे, माधव नाव पडलं आहे,
ही जी नावं पडलेली आहे ही नावं भगवंताच्या अवतारातूनच पडलेली आहे. म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणणं हे एक तप आहे. जप पण येतो. किती नावं घेतले जातात? 1000. आमचा एक साधक होता, तो म्हणे दादा मला वाचता येत नाही म्हणे. मी त्याला विष्णू नामावली आणून दिली. आता तो हे ऐकत असेल घरी. आता एक जण म्हणे मग त्यांना दुकानाचं नाव सांगत आहे. थांब रे, हा जीव जो आहे ना याला काही गोष्टी संसाराच्या पटकन करता येतात, पण परमार्थाच्या गोष्टी करायला आज करू, उद्या करू, परवा करू असं पुढे लोटतो. तर त्याला आपण आयतं आणून देऊ म्हणजे तो लवकर करेल. संतांचा हा उपद्व्याप चालू असतो बरं. तुम्ही त्याला उपद्व्याप म्हणतात, पण त्याला ते सत्कर्म म्हणतात. दुसऱ्याला ईश्वराकडे प्रेरित करणं हे मोठं सत्कर्म आहे. जसं दुसऱ्याला विद्या देण्यासारखं तप नाही. पण कोणती विद्या? ब्रह्मविद्या. कारण पोट भरण्याच्या विद्येने मनुष्य विसरून जातो, पण ब्रह्मविद्येने मनुष्य विसरत नाही. ज्या वेळेला अर्जुनाला कळालं की भगवान निजधामाला गेले पण आपल्याला कळवलं नाही, आपण सखा होतो. जेव्हा उदास होऊन पराजित झाला, वही अर्जुन वही बाण, दाढी वाढून गेलेली एवढा वीर, ते धनुष्य होतं पण चालत नव्हतं. अर्जुनानं देहत्याग करायचं ठरवलं. तेवढ्या वेळात महर्षी व्यास प्रकट झाले. मूर्खा, देहत्याग करून आत्महत्या होईल ना. एवढी भगवद्गीता उगाचच सांगितली तुला. भगवंताची लीला आहे. तू सखा होता, तुला जास्त दुःख झालं असतं म्हणून सांगितलं नाही. आता तुझं कर्तव्य काय पुढचं लक्षात ठेव. सगळं सोड, निघून जा. व्यासांनी सांगितलं. संतांनी आठवण दिली. हे काय करत जा, धर्मराजा काय करत होता त्याच्याप्रमाणे वाग. आल्याबरोबर धर्मराजाला सांगितल्यावर धर्मराजाने जन्मेजयाला गादीवर, परीक्षिताला गादीवर बसवलं आणि लगेच असं आहे. सिद्धांताकडे लक्ष ठेवा. म्हणून कोणालाही प्रेरणा देत राहावी. ईश्वराचं चिंतन हे एक तप आहे. अतिदेहाला कष्ट संसारी माणसाने देऊ, उपासाने नाही, बसूने नाही. काही लोक असा कडक उपास करतात की ते शरीर खराब होतं, आणि ते शरीर खराब झालं तर परमार्थ होणार नाही. परमार्थ होणार नाही, कारण शरीर हे संसाराचं आणि परमार्थाचं माध्यम आहे. शरीराला व्यवस्थितच वापरावं लागतं, जरी ते आपलं नसलं तरी. संसारात कशी गोष्ट आहे, दुसऱ्याची वस्तू आणली तर लगेच व्यवस्थित परत द्यायची असते, खराब करायची नसते. जो खराब करतो त्याला पुन्हा वस्तू मिळत. तसं तुम्हाला एवढा परमदेह दिला आहे देवाने, याचे जर तुम्ही विटंबना केली तर तुम्हाला कोणत्याच जन्मात पाठवून तो नुसतं ओरडत बसा, भो भो भो. उद्याला सगळे कुत्र्याच्या पाया पडतील. खंडेरावचा दिवस आहे, एकच दिवस, आणि रोज हड हड. उद्या कुत्रे पाहत फिरतील लोक. असं आहे ते. या देहाचे विनाकारण विटंबन नाही करत, कारण यातच देव ओळखता येतो. पशुदेही नाही गती. म्हणून विष्णू सहस्रनाम जसं आहे तसे गणेश सहस्रनाम आहे, शंकर सहस्रनाम आहे, दुर्गा सहस्र. आता तुम्ही हे गणपती स्तोत्र केलं, हे तुमचं काय झालं? तप. चंडिका स्तोत्र केलं, हे काय झालं? तप. लक्ष्मी स्तोत्र केलं, हे काय झालं?
आणि आता मोठ्या बाबतीचं चाललंय काय, आल्याबरोबर मनाला बसून जाणार किंवा चालतंय काम करतंय म्हणत राहा भीमरूपी महारुद्रा वज्रानुमान मारुती. घरचं म्हणणं वेगळं आणि इथलं म्हणणं वेगळं. हे तप चाललंय. आज सकाळीच मला विचारलं मग हे झाल्यावर काय काढणार, म्हटलं मला डोक्यात येऊ दे. मग लोकांचं पुढचं काय म्हटलं हे तर अजून उद्या बरं लगेच दुसरं काढलं की म्हणजे काय लावलं रिकामं काम. कारण ठिकाणावर नसतं काय डोकं मांडत वैतागलं काही बोलतो, बरोबर आहे ना. इथे काहीतरी नाम घेतलं पाहिजे, काम नाही नाम आहे. काहीतरी सवय केली पाहिजे. आणि कोण करायला लावते असं आहे. तुची करता सर्व ठाई. मग आता तो कोणाकडून करून घेईल, त्याचा जो बनला आहे त्याच्याकडून. पुन्हा मुद्दा पहा. आता भगवंताच्या स्तोत्राचं चिंतन आणि मनन याचं स्मरण झालं की समजायचं तप आहे. परत प्रश्न विचारला महाराज तपाचं फळ काय आहे. आलं म्हणजे प्रश्न म्हणजे हे उत्तर आलं की दुसरं तप. महाराज तप झालं म्हणजे ईश्वर अनुग्रह देईल का, सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. ईश्वर अनुग्रह देतो का, आपल्याकडे तर तेच चाललंय. मग ईश्वराचा अनुग्रह आम्हाला कसा होईल आणि ईश्वराच्या अनुग्रहाकरता आम्ही काय करावं. ऑनलाईन ऐकणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, काय करावं. परमात्म्याने आमच्यावर अनुग्रह करावा याकरता आम्ही कोणते प्रयत्न करावे. केवळ व्यवहारामध्ये आसक्ती ठेवायची नाही. आस्तिक्य बुद्धी ठेवली म्हणजे ईश्वर भक्ती मनानं तनानं आणि बुद्धीने होते. आस्तिक्य बुद्धी पहिल्या प्रथम ईश्वरानं आपल्यावर अनुग्रह करावा याच्याकरता आपल्या बुद्धीला आस्तिक्य आली पाहिजे, म्हणजे आस्था आली पाहिजे आपल्याजवळ. जसं तुम्ही हल्ली चॅनलवर आस्था धुंडून काढता ऐकण्याकरता, तशी पहिल्या प्रथम आस्तिक्य बुद्धी आली पाहिजे आपल्याजवळ. ईश्वरानं अनुग्रह द्यावा याकरता आस्तिक्य बुद्धी आली पाहिजे. आणि ज्या वेळा आपल्या मनामध्ये आस्तिक्य बुद्धी येते त्या आस्तिक्य बुद्धीने ईश्वर भक्ती वाढते. आस्तिक्य बुद्धीने ईश्वर भक्ती वाढते आणि ईश्वराचा प्रसाद आपल्यावर झाला म्हणजे ईश्वर आपल्याकडून वर्तन चांगलं करून घेतो. लक्ष द्या, आपल्याला चुकीचं वर्तन करू देत नाही. सरळ चाल, आपलं वर्तन चांगलं झालं म्हणजे आपल्या आस्तिक्य बुद्धीने घेतलेलं नाम दैवी संपत्तीमध्ये जमा होतं. लक्ष द्या, आपण घेतलेलं नाम हे दैवी संपत्तीमध्ये येतं आणि दैवी संपत्तीचा गुण अंगात आला आणि आपली इच्छा अशी झाली की देवा मला अनुग्रह देच, तर ती इच्छा पूर्ण करण्याची इच्छाशक्ती त्याच्यात आहे आणि त्याचं नाव आहे इच्छा राम. इच्छा पुरी करतो म्हणून त्याचं नाव आहे इच्छा राम. आणि असा राम स्वतः तुमच्या स्वप्नात येईल आणि तुम्हाला मंत्र देईल. त्याकरता आपण प्रयत्न केले पुरं करा पाहिजे. केवढा मोठा कधीचा गहन प्रश्न होता, कोणी सोडला? गुरु महाराजांनी. उद्या जन्मदिवस आहे गुरु महाराज. आस्तिक्य बुद्धी आपल्याला आस्था पाहिजे. आपली ऐकापुरती आस्था नंतर टिकत नाही.
देव कोणत्या दिवशी देव, पण रोज झोपताना देवा आज तर या ना, द्या ना मंत्र मला, मी तुमचा आहे ना, मग किती दिवस वाट पाहू, द्या ना मंत्र. असं आस्तिक्य बुद्धीनं रोज शयनाच्या आधी त्याला आळवलं. आम्ही सांगतो ना केव्हा केव्हा जा त्या रामाला विचारतो, बोलत नाही ना, तो बोलतो, तो बोलतो, पण आपली आस्तिक्य बुद्धी होत नाही. म्हणून त्यावेळेस महाराज आपण आस्तिक्य बुद्धीला जपण्याकरता काय केलं पाहिजे आणि साधकानं कसं राहिलं पाहिजे, तर म्हणाले दुर्वार्ता पसरवायची नाही. पहिल्या प्रथम आपली आस्था कायम राहण्याकरता आपल्या तोंडातून दुर्वार्ता पसरवायची नाही. जर आपल्या जिभेला वाईट वार्ता सांगायची पद्धत लागली तर त्यामुळे आपण घेतलेलं नाम आपल्याला आस्तिक्य स्थितीत नेत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी प्रमाण आहे. आस्तिक्य बुद्धी ज्याची वाढावी असं वाटत असेल त्याने आपल्या तोंडातून विरुद्ध किंवा दुसऱ्याची दुर्वार्ता काढायची नाही. विरोध वाढवण्यासारखं एकामेकाला सांगायचं नाही. कलह निर्माण होईल अशी बातमी पोचवायची नाही. जिव्हे पिबत्वं भज सुंदराणि कृष्णस्य नामानि मनोहराणि. ते मनोहर नाम जे आहे ते मनोहर नाम या जिभेवर आस्तिक्य बुद्धीने घेतलं की ती आस्तिक्य बुद्धी होईल आणि मग झोपेमध्ये निरागस वृत्ती होईल. आणि निरागस वृत्ती झाली की ज्या प्रभूची तुम्ही आठवण करताय तो समोर येईल आणि त्याचं नाव आकाशातून तुम्हाला ऐकायला येईल. कारण स्वप्नात असलेला माणूस बोलतो का? नाही, शब्द आकाशातून उत्पन्न होतात. आणि आकाशामध्ये आकाशाचं दैवत कोण आहे? विष्णू. म्हणून विष्णू जिष्णू महाविष्णू. विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक आहे, विष्णू षट्कारो भूत भव्य भवत प्रभू. आकाश जसं स्वच्छ होतं आणि आनंद देतं तसं तुझं हृदय स्वच्छ होईल आस्तिक्य बुद्धीने. आणि आस्तिक्य बुद्धीने हृदय शुद्ध झालं की तुझ्याच हृदयात शब्द निर्माण होईल, श्रीराम जय राम जय जय राम. सकाळीच सांगितलं श्रीराम जय राम मंत्राचा प्रभाव, की त्या क्षणी ती पोरगी नुसतं उचललं पोरांनी, तेवढं ती पोरगी मोठ्याने बोलली, सगळे जप करा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोलणूक नाममंत्रात झाली. अचानक, कारण मला तर काही बोलता येत नव्हतं की अमुक म्हणा, पण ती आस्तिक्य बुद्धी सुंदर जय घोष होता. आस्तिक्य बुद्धीनं कोणाला तरी उपरती होते आणि काम साध्य होतं. म्हणून आपली आस्तिक्य बुद्धी होण्याकरता माऊली सांगते वाचाळपणा कमी झाला पाहिजे. त्या जिव्हेवर आता लोक सोन्याच्या गाडीने मधाने जिव्हेवर राम नाम लिहितात, पण तो पोरगा बापालाच वागवत नाही, आईला बी वागवत नाही. कुठे गेलं ते राम नाम लिहिलेलं. सगळ्यांची नातू ह्याच्या आधी तार बी तयार करून ठेवता, मध बी आणून ठेवता, काही फरक पडत नाही. आणि पोरीचा असलं तर मग आणखीनच बार बापरे, आजोबा कुदतच राहतो. आस्तिक्य बुद्धी असल्याशिवाय
या गोष्टी होत नाही. आजच सकाळी माझ्याकडे एक मुंबईवरून गडबड आली होती की दोन्ही पती पत्नी डॉक्टर आहे आणि त्यांच्या मुलाला मोठा स्किन डिसीज आहे. सगळे औषधं घेऊन झाले. 4च वर्षाचा पोरगा आहे. काय करायचं? माता पिता दोन्ही डॉक्टर आहे. आता त्यांनी काय चांगले वागले नसतील का? मेडिकलचं ज्ञान आहे, पण कर्मभोग कसा असतो? स्किन कोरडी दिन खाजवतच राहतो मुलगा. वृद्धापकाळात स्किन कोरडी होते, पण बालवयामध्ये स्किन कोरडी होणं म्हणजे केवढं कठीण आहे. अजून केवढं आयुष्य भोगायचं. उपाय दिलाय, भगवान कृपा करो, एवढंच सांगितलं, दुसरं काही. म्हणून ते म्हणतात की माणसानं आस्तिक्य बुद्धी करता प्रयत्न केले पाहिजे. आपल्या गावठी भाषेतला एक शब्द आहे, चहाडीपणा, निंदा कमी केला पाहिजे. आपल्याबद्दल असं कोणी बोललं हे पुन्हा दुसऱ्याला सांगायचं नाही, कारण त्याच्याने द्वेष संपत नाही, द्वेष वाढत जातो. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन टाकलं की अग्नी, त्याप्रमाणे वैरत्वाचे शब्द काढल्याने वैरत्व वाढत जातं. आणि असा मनुष्य पशुतुल्य गणला. आपण म्हणतो त्याचं काय ऐकतं, 12 गावचं पाणी मला वायवार येतो. असं आहे, असं आहे ते. त्या संतोषी मातेच्या पोथीमध्ये तेवढीच चूक होती. तुमची आई उष्टी लाडू खाऊ घालते, तुम्हाला अमुक खाऊ घालते, ती खोडून काढली लोकांनी. कोणतीही आई आपल्या मुलाला वाईट खायला देत नाही, लक्षात ठेवा. आधुनिक असो का जुनी असो. आता सुद्धा पोरी म्हणतात त्या पुढीवर तारीख पाहून घे रे, बार झाली आहे का नाही. कारण आईचं कामच ते असतं. ती मुलाला कधीच, म्हणून तीच चूक होती, म्हणून ती आता सिनेमावाल्याने भावजई घातली. असं आहे. म्हणून ते म्हणतात महाराज, मनातून अहंकार पूर्ण कसा घालवायचा मुद्दा आहे. आज सगळेच मुद्दे गुरु महाराजांच्या कृपेने. एखादी शक्ती आहे जिच्या योगानं कार्य चालतं आहे, ते कर्तृत्व तुम्हाला आपल्याकडे घेण्याचं कार्य आहे. तुम्ही काम करताय, ते कर्तृत्व तुम्हाला मिळणारच आहे काम केल्याचं. तर मग मी केलं असं म्हणायचंच नाही. तुची करता. हा, पूर्वी लोक घर बांधला ना तर असं म्हणायचे आमच्या आईवडिलांच्या पुण्यानं झालं. असं आहे ते. आता लोक काय म्हणतात, बाबांना पीपल बँकेचं शेअर कुठे दिला होता आपल्याला, आपल्याला आपलं आपलं करणं पडलं ना, असं सांगताय. पूर्वी बापाने काही नाही दिलं तर बापाच्या पुण्याने झाला असे शब्द होते. आता तर लगेच शेअरपर्यंत भिडून जातात ते. कारण आस्तिक्य बुद्धी नाही आहे. आस्तिक्य बुद्धी नाही आहे. याच बाकड्यावरती कथा आहे समोर. याच जिल्हा पेठेत घर होतं. एका मुलाने, सावत्र मुलाने 12 वर्ष झाले गावातल्या गावात बापाची पायरी चढलं नव्हतं. आणि मी असंच बोलत होतो. मी तेच म्हटलं की 12 वर्षापर्यंत असं, मला तो ग्रस्त समोर बसला हे माहीत नव्हतं. 12 वर्ष बापाशी गावातल्या गावात न बोलणं किंवा घरातल्या घरात न बोलणं याच्यासारखं पाप नाही कोणी. मग आता म्हटलं 12 वर्षानंतर जर तुम्हाला संबंध वाढवायचे चांगले तर त्याच्याकरता काय करावं. एखादी आनंदाची घटना घडली घरात की नातवाच्या हाती आजोबाला निरोप पाठवायचा म्हटलं. असं बोलून गेलो. नातू दिसला की आजोबा खुश होतो.
तर त्यांचा मुलगा त्या दिवशी 12वी परीक्षेत पास झाला आणि त्याला 93% मार्क मिळाले. माझं प्रवचन ऐकून ते घरी गेले. 1 महिना 2 महिने काही झाल्यात. ते म्हणे आता दादाने सांगितलंय ट्राय करून पाहायचं. जिल्हा पेठेतून नवी पेठेत जायचं होतं. नवी पेठेत 3ऱ्या मजल्यावर आजोबा राहत होता. हा नातू जा म्हणे, तू जा, दादाने सांगितलंय. हा नातू पायऱ्या चढला, तो आजोबा गॅलरीमध्ये पेपरच वाचत होता किंवा नातवाचा नंबर आला का नाही. 12 वर्षाचा मुलगा बोलत नाही, त्याच्या मुलाचा नंबर आजोबा पेपरात पाहतोय, लक्ष द्या तिकडे, आणि नातू वरती चढतोय. नातू वरती चढले. आजोबा मी पास झालो, 93% मिळाले. पेपर फेकला आणि कवटाळले म्हाताऱ्याने. जा म्हणे, फोन कर त्याला, गाढवाला बोलवून तिलाही बोलव, सोन्याला. हे तर संधीत पाहत होते ना, कारण शेवटचे दिवस आले, प्रॉपर्टी देणार नाही तर पण हे लांडगे लबड होते दोन्हीचे दोन्ही. कशा करता गोडी करता येते. हा, हे लगेच कुलूप लावून गेले, पायावर पडले. या नातवाचा डॉक्टर मी करणार, याला तुमच्या खडकुने देणार. नातवाला MS केलं, नंतर आजोबा गेला, पण सगळा पैसा आजोबाने भरला. मग सून काय म्हणे, दिलं तर नातवाला दिलं ना, शेवटी विरोधच ठेवला म्हणे, आम्हाला दिलं का दादा. हे बा, हे असे असतात, म्हणून सावध राहायचं. आता त्या पोराला MS करून दिलं ना, आणखीन काय राहिलं, दवाखाना टाकून दिला, सगळं म्हाताऱ्याने. तुम्हाला तर देणारच नाही. पण विरोध मिटला ना. मुद्दा काय आहे, गावातल्या गावात 12 वर्ष बोलायचं नाही. तर नेहमी चांगल्या कर्माने विरोध मिळतो. मग यांनी एक दिवशी ते खुशीत बाबा जेवायला आले, इकडे आले, म्हणे आजोबा हे सगळं दादामुळे झालं. म्हणे दादामुळे? कोण दादा? राममंदिर दादा. ते बोलले होते म्हणे असं. म्हातारा माझ्याजवळ आला म्हणे, असे लोक सुधरवत जा. 12 वर्ष झाले, नातू गावात, सून गावात, मला कोणी बोले ना. म्हटलं बघ, जो सुधरायचा असेल तो सुधरेल. माझं तर सांग नाही. आता तुम्ही कोणी सुधरायचं असेल तर पहा. हे जीवन आहे. किती कृतज्ञपणा आहे. घरात असून सुद्धा तुम्ही बोलत नाही, म्हणून ते म्हणते आम्ही घरात कोण आहे, दगड, अहिल्या, शिळा. जर घरातल्या वयोवृद्ध माणसाला आपण मान दिला नाही तर तो स्वतःला दगड समजतो. म्हणून कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. कार्यशक्ती जी आहे ती ईश्वराच्या प्रेरणेनं मिळालेली आहे. हा सिद्धांत जर तुम्हाला पटला तर तुमच्यातून अहंकार उठला. कार्यशक्ती कोणापासून सुरू झाली आहे? ईश्वरापासून. हा सिद्धांत जर पटला तर तुमच्या शरीरातून अहंकार उठला. काय गुरुवचन आहे? आस्तिक्य बुद्धीने तूची करता करविता, सर्व ठाई तुझी सत्ता. म्हणून कीर्तनकार सुद्धा जेव्हा कीर्तनातून प्रसन्न होतो ना, आज ईश्वराने काय अभंग सोडून घेतला, आनंद होतो त्याला. पण तो म्हणतो ईश्वराने आज चांगला सोडून घेतला. आणि त्याला ईश्वर मान्य तो ना. आपण साधं नाही, मग आले हरवून टाकलं असं. स्वतःच्या संकीर्तनाची स्तुती करणं म्हणजे अज्ञान आहे. नाम संकीर्तन आहे ते. म्हणून नामदेवाने कीर्तनाच्या शेवटी, भजनाच्या शेवटी फारच सुंदर अभंग लिहिला आहे. रोज म्हणतो आपण, पण त्याच्याकडे आपलं मर्मल. घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे ना, प्रेमे आलिंगन अनंत पूजन, भावे ओवाळे ना. इतकं काय विठ्ठल विठ्ठल.
लोटांगण घालतो. नामदेवासारखी किमया कुठेच सापडत नाही, कारण नामामध्येच देव आहे. म्हणून ते म्हणतात शक्ती ईश्वराच्या प्रेरणेने कार्य करते. हा सिद्धांत आपण पटवून घेतला म्हणजे, कारण संसारामध्ये आपली मती खुंटून गेलेली असते. संसारात मती खुंटून जाते, म्हणून आपल्याला आस्तिक्य बुद्धी येत नाही. आणि आस्तिक्य बुद्धी येत नाही म्हणून आपण अहंकार करतो. प्रल्हादाला जेव्हा विचारलं की अरे तू एवढ्या कष्टामध्ये सुद्धा नामस्मरण करतो प्रल्हादा, तर म्हणे महाराज मी नाही करत, माझा देव करून घेतो. इतके कष्ट सहन प्रल्हादाचा छळ जेव्हा हिरण्यकश्यपूने केला, शुक्राचार्यासारखा गुरु सुद्धा छळ करायला लागला होता. जन्मदातच त्याला जन्माला येऊ द्यायचं नव्हतं, शक्ती फेकलेली होती. हे कीर्तनकार असं सांगताना काही नजर लागत नाही, टोक लागत नाही, पण त्यांच्या सोन्याला जेव्हा दिवस राहत नाही किंवा सारखे गर्भपात होतात तेव्हा मग आमच्या सारख्याकडे येतात. मग त्याला म्हटलं का रे तू तर म्हणतो नजर लागत नाही, टोक लागत नाही, मग असं कसं का जाऊ द्या. तर हे प्रल्हादाच्या चरित्रात आहे ना. म्हटलं शुक्राचार्यासारखा मनुष्य कयाधूच्या घरावर शक्ती फेकतो. म्हणजे हा गर्व पडून जावा. इंद्र सुद्धा कयाधूला पळवतो. कारण भगवत भक्त जन्माला येऊ नये, कारण राक्षस कुळ उद्धरून जाईल. आम्ही कधी तितकं डिटेलमध्ये जात नाही ना, म्हणून आम्हाला समजा नाही अरे काय डिटेलमध्ये जात नाही. रिटेल विकायची सवय आहे. त्या ईश्वरावर जर निष्ठा असली, आस्तिक्य बुद्धी, तर सगळं काम होतं. म्हणून प्रल्हादाने अंतर्यामी होऊन ही ईश्वराची प्रेरणा आहे असं सांगितलं. म्हणून विचारपूर्वक दैत्य गुरु त्रास द्यायचे, जे शिकवणारे तेही त्रास द्यायचे. प्रल्हाद काहीच बोलायचं नाही, गेलं की वंदन करून घ्यायचं. कारण प्रल्हादाला माहीत होतं राक्षसाचे गुरु आहे, यांना काही सांगू नये, विनंती करू नये, काही उपयोग. शेवटी दोन्ही षड्डामर्कांनी सांगितलं की याला तू घरीच घेऊन जा, तुम्ही आता आमचं काम नाही. आम्ही हात टेकले. मग छळाला सुरुवात केल्यावर सुद्धा हे तेल तापलेलं नाही म्हणे, कच्च्या तेलात टाकलं म्हणून जिवंत आहे. कळलेल्या तेलात माणूस तळला जातो, जिवंत राहत नाही म्हणे. मग टाकून पहा नारळ. टाकलं नारळ, 2 तुकडे झाले, दोघांचे डोके फुटले. आस्तिक्य बुद्धी आणि तर्क बुद्धी. गुरूंची कोणती बुद्धी होती? तर्क. आणि प्रल्हादाची कोण होती? आस्तिक्य. आस्तिक्य बुद्धीने प्रल्हादाचा छळ प्रल्हादाला लागला नाही. म्हणून कुठे आले तुझा देव? आता बघा तुम्ही, या खांबात आहे का? म्हणे हा, प्रगट झाले. स्तंभी गुरु गुरला. तसं स्वप्नात तुम्हाला नक्की अनुग्रह मिळणार, पण तुमची आस्तिक्य बुद्धी झाली पाहिजे. आज पंचमी तिथी आहे. बऱ्याच लोकांनी देवाला हार आणले लग्नाचे, तर ते लग्न बिग्न जाऊ दे, आपल्याला काही करायचं नाही. तर आपल्या बुद्धीचं आणि देवाचं लग्न लागलं पाहिजे. साधा वया सीता सुराम लग्न. आजपासून दत्त जयंती बरीच लांब आहे. पंचमी ते पौर्णिमेपर्यंत देवानं आपल्याला मंत्र द्यावा आणि आपलं काम व्हावं. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की. उद्या चंपाषष्ठी, सद्गुरू बाबा महाराजांचा जन्मोत्सव 137वा आणि मल्हारी मार्तंडाचा उत्सव. भीमरूपी महारुद्रा